आपल्या दादाचे फोटो काढले. निखिलने एक छोटंसं फोटो सेशन केलं आणि तेवढ्यात एक दोन गिऱ्हाईक आली त्याच्याकडं. त्याने दादाला बसण्याचा इशारा केला म्हणून अजय तिथे बसून राहिला. त्याच्याच त्या रम्य आठवणींमध्ये तो थोडासा रमून गेला. मग त्यात सुजयच्या आठवणी, आईवडिलांच्या आठवणी, विजयच्या आठवणी, काही संकट काळात धावत आलेल्या मित्रांच्या आठवणी, अशा सगळ्या रम्य आठवणी त्याला कदाचित आतून जगण्याचं बळ देत होत्या. एक दोन गिऱ्हाईक आटपल्यानंतर पुन्हा निखिल आला आणि आनंदात बोलला, आता गेल्या गेल्यानं हिला कधी एकदा फोटो दाखवतो असं झालं आहे. तसं पाहिलं तर व्हॉट्सअपचा नंबर आहे माझ्याकडे तिचा, पण तिला व्हॉट्सअपवर नाही पाठवणार मी. तिला माझ्या मोबाईलमध्ये दाखवणार आणि मग तिच्या डोळ्यातला आनंद बघणार. आत्तापासून पाठवून ना मग मला तो आनंद कसा मिळेल. मला निखिलचं खूप कौतुक वाटलं. असंच अजय बोलून गेला. अजयच्या मनात विचार आला, आनंद मिळवायचा असतो तो कसा आणि किती छोट्या छोट्या गोष्टीतनं मिळवता येतो हेच तर मला हा शिकवत नसेल निखिल. जे मी लोकांना स्टेजवरनं सांगायचो ते माझा हा छोटा भाऊ मला नकळत सांगून जातो आहे. पुन्हा निखिलने गप्पा मारायला सुरुवात केली. हाँ दादा बताओ ना, आपने कहा कि वो डिसूजा साहब के सामने आपने कुछ पेश किया, जवान लोग सारे खुश हो गए. सुनाओ ना, हमें भी कुछ सुनाओ ना, हम तो आपके भाई है. असा निखिलचा आग्रह सुरू होता. पण अजयच्या मनामध्ये खूप इमोशन्स वेगळ्या होत्या. त्याच्या मनामध्ये येणाऱ्या विचारांचं द्वंद्व काही संपत नव्हतं. त्याच्या मनातल्या मनात एक काळजी होती की नक्की तिरुपती हॉटेलचं काम होणार की नाही. त्याला मनात एक काळजी होती की पाडवा हा आपला दिवाळीतला सगळ्यात महत्त्वाचा दिवस, तो आपल्यासाठी काही चांगलं घेऊन येतो आहे की नाही. आपल्याला तो तिथं बघितलेला आपण बालाजीची तस्वीर, ते बालाजीचं दर्शन, तो खरंच आपल्याला पावेल का नाही. हे विचार त्याच्या मनामध्ये जेव्हा तो बिझी नसतो अजय तेव्हा हे विचार यायचेच मनात. आत्ता देखील निखिल जेव्हा एक दोन गिऱ्हाईकांकडे बघत होता त्यावेळेससुद्धा अजयच्या मनात हा विचार चमकून गेला होता. सकारात्मक राहावं माणसाने कबूल आहे, पण त्याच्या मनात एक निगेटिव्हिटी आली. समजा काम झालंच नाही हॉटेल तिरुपतीचं, तर आपण मुक्काम हलवणार, तिथून आपण दुसरीकडे जाणार हे त्याने निश्चित केलं होतं. पण ते दुसरीकडं म्हणजे नक्की कुठं हे निश्चित होत नव्हतं. खिशातला पैसा संपायला वेळ लागणार नव्हती. आजही तो काटकसरीने वापरत त्या राजा आणि बाजा यांच्यासाठी खर्च करायला प्राधान्य देत होता. स्वतःकडं काहीही नसताना दुसऱ्याला एखादा घास देण्याची प्रवृत्ती असेल ना, तर म्हणतात की त्या माणसाला खरंच काही कमी पडत नाही. हे पण अजयला स्वतःचीच वाक्य आठवायला लागली. स्टेजवरनं तो सांगायचा कि दुआओं का कुछ रंग नहीं होता मेरे प्यारे दोस्तों, लेकिन दुआएं बहुत रंग लाती है. इसीलिए पैसा चाहे कम कमाओ लेकिन दुआएं कमाने में कोई कंजूसी मत करो, कोई कंजूसी मत करो. इसका मतलब, याचा सगळा अर्थ हा अजय जगताना सगळा अर्थ मिळवत होता. आणि लोकांसांगे ब्रह्मज्ञान स्वतः राहे कोरडे पाषाण असं कधीच नव्हतं अजयचं. तो जे करायचा ते त्याने कधीतरी बोलून दाखवलेलं असेल. जे केलं त्याच्यावरनंच तो लोकांना मोटिवेट करायचा. हे नक्की आता निखिल आग्रह करतोय, नहीं दादा थोड़ा हमें भी कुछ सुनाओ ना, हम भी थोड़ा मोटिवेशन चाहते हैं. आखिर हम एक मोटिवेटर के भाई जो है, हम भी कुछ सीखना चाहते हैं. असा खूपच आग्रह केल्याने तिथं जे मी ऐकवलं होतं त्या जवानांची हौसला अफजाई करण्यासाठी आणि स्वतःलाच सेल्फ मोटिवेशन देण्यासाठी अजयने जे काही ऐकवलं होतं ते मी ऐकवू का असं त्याने निखिलला विचारलं. आणि मग ये भी क्या बात होगी, नेकी और पूछ पूछ असं काहीसं निखिल फुटफुटला आणि त्यांनी मला परवानगी दिली. सरसावून बसला तो. त्याने कान टवकारले. आपल्या दादाचं काहीतरी ऐकायला मिळतं आहे याच्यामधनं त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद हा पाहूनच
अजय हरखून गेला आणि मग त्यांनी त्याला ऐकवण्यासाठी काही ओळी ऐकवल्या. मुश्किल तो कुछ भी नहीं है निखिल दुनिया में, तू ज़रा कोशिश तो कर. कोशिश करने के लिए भी तू क्यों डरता है. देख इस रास्ते पे थोड़ी हिम्मत तो कर. मुश्किल तो कुछ भी नहीं है इस दुनिया में, दिल में तू एक हौसला तो रख. थोड़ा हौसला रख के मंजिल की तरफ थोड़ा चलकर तो देख. कोशिश एक न एक दिन रंग लाती है. मुश्किलें आती है ज़रूर, लेकिन तेरा हौसला देखकर लौटकर भी तो जाती है, लौटकर भी तो जाती है. ज़रा तू कोशिश तो कर, ज़रा तू हिम्मत तो कर. बात एक तू कभी नहीं भूलना कि हिम्मत वालों का इरादा कभी अधूरा नहीं होता. मत सोच कि तेरा सपना ये जल्द से जल्द क्यों पूरा नहीं होता. हर सपना एक ही मांग करते रहता है. तहे दिल से कोशिश की मांग वो सपना ही तो करता है तुझसे. बस उसकी वो मांग पूरी कर दे. तू हिम्मत से थोड़ा चलकर तो देख. अरे हिम्मत वालों का इरादा कभी अधूरा नहीं रहता, और हिम्मत वालों का सपना कभी अधूरा नहीं रहता, पूरा होता ही है. थोड़ा देर से ही सही मगर पूरा होता ही है. तू थोडी हिम्मत तो कर, तू थोडी हिम्मत तो कर. अक्षरशः निखिलच्या डोळ्यातला आनंद हा अजयने जेव्हा बघितला तेव्हा न जाणो कोण, कसं, काय, किती आठवणी अजयच्या मनात रेंगाळू लागल्या. जणू काही हजारो लोक समोर बसलेले टाळ्या वाजवत आहेत. निखिल एकटाच तिथं होता. आज अजयचा ऑडियन्स म्हणजे फक्त त्याचा छोटा भाऊ होता. तरी पण अजयला हा फील आला की हजारो लोकांनी त्याच्या या प्रेझेंटेशननंतर टाळ्या वाजवल्या. जुन्या आठवणी. माणूस रमत असतो हो, आणि जेव्हा त्याला काहीही नसतं ना तेव्हा त्याच्या आठवणी त्याच्यासोबत असतात. कहते हैं ना लोग, तन्हाइयाँ बड़ी अच्छी रहती है. ये सुख जो है ना ये तो मुंह फेर के चल देता है, लेकिन तन्हाइयाँ बिल्कुल दिल को चिपक के रहती है. न जाने कौन से जन्म का रिश्ता होता है उनसे, पता ही नहीं चलता. अशा काहीशा ओळीसुद्धा अजयला स्वतःच्याच आठवत राहिल्या. निखिल खुश झाला. निखिल म्हणाला, दादा खरं सांगू तुला, असे तू बोलतोस ना ते हृदयात शिरतात रे शब्द. हृदयात शिरतात. काहीतरी जादू आहे तुझ्या शब्दात. नाही रे, लोक बोलतात, खूप लोक येतात माझ्याकडे गिराईक म्हणून, खूप लोकांशी माझ्या गप्पा होतात. नाही, प्रत्येकाच्या शब्दात ही धार नसते. दादा तुम कुछ अलग हो. म्हणून तो उभा राहिला आणि त्याने मला पाय आपटून सॅल्यूट मारलं. वा क्या बात है असं म्हणून मी पण स्टूलवरनं उभा राहिलो. त्याच्या सॅल्यूटला मी पण सॅल्यूट केला आणि दोघांनी एकमेकांनी मिठी मारली. अजयचं ह्या निखिलकडं जे काही तास 2 तास बसणं व्हायचं त्याच्यामध्ये या अशा गप्पा, मग अजयचं काहीतरी निखिलला ऐकावंसं वाटायचं, हे सहज आणि स्वाभाविक घडत राहायचं. 2 जिवलग मित्र जेव्हा भेटतात तेव्हा अशा छोट्या छोट्या मैफिली या सजत राहतात ना. अजयला तेही सुख इथून मिळत होतं. अजयला त्याचं गतवैभव आठवत होतं. अजयला त्याच्या गतवैभवातल्या अनंत गोष्टी, त्याचे झालेले मान सन्मान, त्याचे सुजयने काढलेले फोटो, ह्या सगळ्या गोष्टी आठवायच्या. आज आपल्या आजोबांची पण आठवण, तीसुद्धा त्याने निखिलसोबत शेअर केली. त्याला बरं वाटलं. निखिलने शेवटी सहज विचारू का म्हणून विचारलं मला, दादा इतकं सगळं अजूनही तुला कसं काय आवडतं रे, कसं काय जमतं हे प्रेझेंट करणं. गाणी तुला अशी मुखोद्गत कशी, अशा ओळी कशा मुखोद्गत. असं साहजिक आणि स्वाभाविक प्रश्न जो अजयला बऱ्याचशा इंटरव्ह्यूमध्ये विचारला गेला होता. अजय सरसावून बसला आणि आज त्या निखिलला एक हातावर टाळी दिली. निखिल भाई, बड़ा अच्छा सवाल किया आपने. अरे काय माहिती आहे का निखिल, माझ्या वडिलांना खूप आवड होती. माझ्या वडिलांचं सादरीकरण खूप छान होतं. माझ्या वडिलांचं एक आर्मी पर्सन म्हणून हिंदीवरती कमांड होतं. 2-3 भाषा बोलायचे ते.
पंजाबीसुद्धा सुंदर बोलायचे, बंगालीसुद्धा शिकले होते. नंतर शेवटी रिटायरमेंट नंतरचा कालावधी संपर्कात ती लोकं येत नाहीत, तेव्हा तो खंड पडतो. पण त्या भाषा त्यांना अवगत झाल्या होत्या. अशा या 4-5 भाषा बोलणाऱ्या बापाचंही मी लेकरू आहे. कुठेतरी झिरपत ते माझ्याकडे येणारच ना रे. त्यातून तुला एक गंमत सांगतो निखिल. अरे रात्रीचे 10:30-11 नंतरसुद्धा त्या काळात निखिल, अरे मी शाळेत होतो आणि माझा मोठा भाऊ तसा कॉलेजला जायला लागला होता. तसं आमच्या दोघांमध्ये बरंचसं अंतर. विजय हा मोठा भाऊ, त्याची एक सवय, त्याची एक आवड, तो रात्रीच्या वेळेस विविध भारती लावायचा. आकाशवाणी का ये विविध भारती उर्दू सर्विस है, असा काहीसा तो चॅनल होता. आकाशवाणी का ये विविध भारती है, पुराना फिल्म संगीत, असे काही प्रोग्रॅम्स रात्री अपरात्री माझा भाऊ, माझ्या घरामध्ये असा मोठा रेडिओ होता, त्याच्यावर तो ऐकत बसायचा. अजय बोलू लागला की निखिल असा कान टवकारून ऐकायचा. आणि निखिल सांगत होता, अरे त्या काळात मलाही झोप लागलेली नसायची. मग मी विजय जी गाणी लावतो ती गुपचूप ऐकत पडायचो. रेडिओ असा उंचीवर होता, त्या रेडिओचं बटन ऑन ऑफ करायचं माझं काही, त्यावेळची माझी उंची तेवढी नव्हती. मोठा भाऊ थोडा उंच होता, कॉलेजला जायला लागला होता. तो लावेल ती गाणी ऐकत राहायची. तसा तो टेप रेकॉर्डरचा पण जमाना नव्हता. घरातला तो मोठा मर्फीचा रेडिओ आणि रात्री त्याच्यातनं त्या लॅम्प्सचा उजेड, त्या रेडिओमध्ये 3 बल्ब असायचे, त्या बल्बचा उजेड सफिशियंट व्हायचा. आम्ही झोपायचो 3 भाऊ, त्या खोलीमध्ये तो उजेड पडायचा. आणि मग ती विविध भारतीवर लागणारी ती जुनी गाणी त्या काळातली, म्हणजे माझ्या भावाच्याही 10 वर्ष आधीची गाणी, तो ती मन देऊन ऐकायचा. आणि त्यालाही गाणी आवडायची, तोही कधी गाणी गुणगुणायचा. तिथं काहीतरी ते बाळकडू मला मिळालं असावं रे निखिल. त्यामुळं ना मला त्या विजयचे आभार मानायचे. माझ्या मोठ्या भावाकडनं काहीतरी हे झिरपत माझ्याकडं आलं, वडिलांकडनं काही ना काही झिरपत ते माझ्या जीन्समध्ये आलं. आणि या सगळ्या गोष्टींचा संगम होऊन हा अजय आज तुझ्यासमोर असा घडलेला एक व्यक्ती म्हणून तुझ्यासोबत बसला आहे. तू काही सांगितलंस की लगेच 2-4 ओळी त्याला आठवतात आणि तो सादर करतो. त्यावेळेस त्याच्या नजरेसमोर फक्त त्याच्या वडिलांचा चेहरा असतो रे. अजय बोलत होता, अजयचा गळा दाटून येत होता. आणि हे आता पहिल्यांदा होत नव्हतं निखिलच्यासोबत बोलताना. एखाद्याच्या सोबत बोलता बोलता आपल्या डोळ्यात पाणी येणं किंवा आपला कंठ दाटून येणं, याच्यासाठी समोरनं काहीतरी चांगलं मनापासूनचं नातं लागतं. माणूस रडतो, उगाच कोणासमोरही रडत नाही. माणूस मिठीत पडून रडतो, उगाच कोणालाही मिठी मारून रडत नाही. कोणताही दुःखद प्रसंग असू द्या, मिठी मारून तो तिथंच रडतो जिथं त्याच्या मनाच्या तारा जुळल्यात, जिथं त्याला कळतं की एक अतिशय आरशासारखं स्वच्छ, निर्मळ झऱ्यासारखं स्वच्छ नातं माझं इथं आहे. मग ती स्त्री असो अगर पुरुष असो, तिथं तो मिठी मारून रडायला काही काचकूच वाटत नाही त्याला. ही अगदी सहज ॲक्शन होते. तसंच काहीसं या निखिलच्या बाबतीत होते. अजयचा कंठ वारंवार दाटून येतो, अजयच्या डोळ्यात वारंवार पाणी येतं आणि निखिलसुद्धा तेवढाच हळवा आहे. अजयच्या अशा काही रम्य आठवणी ऐकताना निखिलच्या डोळ्यातसुद्धा पाणी येतं. कदाचित त्याला त्याचे आईबाबा पण आठवत असतील. अजयने एकदा तोही विषय काढला होता. तेव्हा तो बोलला होता फक्त, आता काय दादा, आठवणी फक्त जपायच्या आपण, इतकंच आपल्या हाती. अगदी पटलं. अजयच्या मनातली गोष्ट तो बोलून गेला होता. म्हणजे कुठेतरी विचारांची जुळणी आहे, कुठेतरी समांतर विचारांची माणसं आहेत आणि त्यामुळंच एकमेकांना भेटलीत. त्या विधात्याची कृपा. जय बालाजी असं म्हणत अजयने निखिलसमोर थोडंफार सादरीकरण केलं आणि जाता जाता घड्याळ बघितलं. निखिलला बोलला, अरे निखिल, आज बराच वेळ बसलो मी. तुझ्या उगीच गिरायकांचा काहीतरी खोळंबा होत असतो. हां, तू माझ्याकडे जास्त लक्ष देतो आणि तुझं कमाईकडचं लक्ष कमी होतं. निखिल पटकन बोलला, दादा, तू आणि मी मिळून जे क्षण घालवतोय ना, तुझ्यासोबत जे मी क्षण घालवतोय किंवा आपण दोघांना जो वेळ देतोय ना, अरे त्याच्यापुढे पैशाची किंमत शून्य आहे रे. पैसा काय आज आहे उद्या नाही. अरे माझ्या नशिबात असेल ना तेवढं मी नक्की कमवेन. आणि काय जेवढं कमवतो ना तेवढं मला खूप पुरतं आहे. शेवटी समाधानी राहणं महत्त्वाचं आहे. नाहीतर मग माणसाच्या इच्छा पुऱ्या होतच नसतात ना.
तुझ्याकडनंच ऐकलं मी गप्पांच्या ओघात. आणि दादा खरं सांगू, तुझ्याकडनं गप्पांच्या ओघातसुद्धा तास 2 तासात अशी काही जीवनमूल्य मिळून जातात ना, की असं वाटतं की हा दादा मला जर मी तरुण असताना भेटला असता तर मी किती पुढं गेलो असतो. खैर छोडो इन बातों को. दादा बस ना अजून, तू बसलास ना बरं वाटतं. निखिलचा आग्रह होऊ लागला. मी त्याला इतकंच म्हणलो, नाही रे गेलं पाहिजे, परत मला चालत जायचं आहे, वेळ लागतो. बघ ना बघता बघता दुपार उलटून गेली, संध्याकाळ चालू झाली. चल तुझं सडा वगैरे मारण्याची वेळ झाली, संध्याकाळचा आवरावरी कर, मस्तपैकी ठेला सजवून ठेव, काय तुझा पूजापाठ असतो तो पण कर. तिन्ही सांज होत आली तोपर्यंत मी पोचतो, रिटायरिंग रूमला जाईन, फ्रेश होईन. दादा जाते जाते कुछ सुनाओ ना. दादा कुछ सुनना चाहता हूँ, और फिर आपकी आवाज़ जहन में रखते हुए शाम का बिजनेस भी बड़ा ज़ोर से करूँगा मैं. तू फिक्र मत करना दादा, मैं शाम के 6 बजे से लेकर रात के 11 बजे तक यहाँ खड़ा रह के बिज़नेस करता हूँ. और ये तेरी बातें हैं ना, ये बहुत ताकद देती है मुझे. एवढी सगळी स्तुती ऐकल्यानंतर अजयला पण राहवलं नाही. अजय म्हणला, चल यार क्या सुनाओ जाते जाते. चल सुनाता हूँ, तुझसे मिलने के बाद और तुझसे निकलते हुए आज दिल में जो तरंग है और जो आज मेरे दिल की हालत है, चल बयां करता हूँ. म्हणून अजयने काही ओळी गायला सुरुवात केली. दिन ने हाथ थाम कर इधर बिठा लिया, रात ने इशारे से उधर बुला लिया, सुबह से शाम से मेरा दोस्ताना, मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस चलते जाना, मुसाफिर हूँ यारो. अशा ओळी अजयने ऐकवल्या आणि पुन्हा एकदा निखिलने त्याच्या या दादाला मिठीत घेतलं आणि कानात बोलला, दादा ना घर है ना ठिकाना, ये तो बात नहीं है. कुछ भी हो, होटल तिरुपति का अगर काम नहीं बन गया तो दादा मुझे वचन देना है, तू मेरे घर में आके रहेगा. आगे की कोशिश मेरे घर में मेरा भाई बन के रह के तुझे जो करना है वो तू कर. दादा जो भी हम खाते हैं ना वो हम मिल के खाएंगे. अरे ज़िंदगी बहुत बड़ी चीज़ है यार, हम लोग इसे कुछ ना कुछ ज़रूर रौनक दे सकते हैं, मिलकर कुछ करेंगे. दादा ये छोटा भाई तेरे साथ हमेशा रहेगा. गीत सुनने के लिए बड़ा अच्छा है, लेकिन तेरे दिल की अगर ये भावना है, ना घर है ना ठिकाना, तो इस भावना को अंतिम स्वरूप दे दूँ, क्योंकि तेरा ये छोटा भाई अभी मरा नहीं. अशा प्रकारचं आश्वासन अजयला नवीन निर्माण झालेलं नातं देतं. तेव्हा त्याला तुटलेले पाश आठवतात, तो संकटात असताना सगळ्यांनी पाठ दाखवलेले क्षण आठवतात. त्याने ज्यांच्यासाठी खूप काही केलं त्यांनीसुद्धा विचारपूस केली नाही की अजय जिवंत आहे का मेला आहे, अजय नक्की कुठे आहे, अजयच्या हातून नक्की काय घडलं आहे, अजयची नक्की काही चूक आहे का त्याच्यावर काही बेतला आहे प्रसंग. या बाबतीत कुणीही काहीही चौकशी करायला तयार नाही. जे ऐकलं तेच खरं आहे असं मानून सगळ्यांनी पळ काढला. ही पळ काढलेली रक्ताची आणि चांगली 30-40 वर्षाची नाती कुठं, आणि हा 72 तासातला मला भेटलेला हा भाऊ कुठं. असे सगळे विचार अजयच्या मनात त्या निखिलची मिठी सुटेपर्यंत आले. 2-5 मिनटं कशी गेली कळलं नाही. निखिलच्या पाठीवरती अजय थाप मारत होता, थोपटत होता आणि त्याचे खांदेसुद्धा अजयच्या अश्रूंनी भिजत होते. शेवटी असा निरोप घेऊन अजयला आता गहीवर आवरेनासा झाला आणि निखिलच्या धंद्याच्या वेळेस त्या धंद्याच्या ठिकाणी आसवं गाळणं हे चांगलं नाही असं त्याला एक चमकून गेलं. म्हणून त्याने पटकन डोळे पुसले आणि नंतर मग अजयकडे चेहरा करून अजयचा निरोप घेऊन निखिल गाडीकडे गेला आणि
अजयने सुद्धा त्याला टाटा केला आणि निखिलचा निरोप घेऊन अजय मार्गस्थ झाला त्याच्या त्याच ठिय्याकडं. डोळे पुसले होते, पण आतला गहिवर अजून संपला नव्हता. कितीतरी वेळ अजय अशा जड अंतःकरणाने चालत होता. त्याच्या डोक्यात, त्याच्या मनात, त्याच्या कानात एकच वाक्य घुमत होतं, दादा, ना घर है ना ठिकाना, ऐसे मत कहो. गाने के लिए ये गीत बड़ा अच्छा लगता है, आपके आवाज़ में तो ये बहुत ही अच्छा लगता है. हर गाने में जो भाव होते हैं वो आप बड़ी अच्छी तरह से लाते हो, वगैरे वगैरे निखिल बोलला होता. अशा सगळ्या आठवणी आणि तो गहिवर हळूहळू कमी करत अजय मात्र आपल्या ठिय्याकडे चालत राहिला आणि मुद्दाम त्यांनी राजा आणि बाजा या दोघांचे चेहरे डोळ्यासमोर आणायला सुरुवात केली आणि त्यांना भेटायचं आहे. जाताना आपण त्यांच्यासाठी खाऊ घेऊन जाणार आहोत. आज दिवसभर आपलं मस्त चरणं झालं आहे, आपण खूप ऐश केली आणि आपले मित्र मात्र, त्यांची दिवाळी काय आहे? काय दिवाळी असते स्ट्रीट डॉगला? काही नाही. रस्त्यावरची कुत्री आहेत ती बिचारी, भटकी कुत्री. मिळेल ते खाणार, मिळेल तसं जगणार, मिळेल तिथं झोपणार. कुणी हाड म्हणलं, कुणी दगड मारले, तो दगड चुकवायचा प्रयत्न करणार, तिथून लांब जाणार. जेव्हा मरण येईल तेव्हा मरून जाणार. बेवारससारखं कुठेतरी सडत पडणार. मग त्याला कावळे चोची मारणार, त्यांच्या मांसावर कोणीतरी ताव मारणार, कुठला तरी प्राणी येऊन त्यांना खाऊन जाणार. काय आयुष्य आहे हो त्यांचं. अशा विचारांनी दाबलेला गहिवर पुन्हा वर येतोय की काय असं वाटलं, म्हणून अजयने परत आपल्या विचारांना फाटा दिला आणि रस्त्यावरची दुकानांची रोषणाई बघत 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 तो आपल्या त्या ठिय्यापर्यंत पोहोचण्याचं ध्येय मनात घेऊन चालत राहिला. पाहूयात मित्रांनो, अजय ठिय्यावर गेल्यावर त्याला राजा भेटतात का? डिसूजा सर आज रात्री येतो बोलले होते. डिसूजा सरांची भेट झाल्यानंतर नक्की काय, त्या स्टेशनच्या त्यांच्या चेंबरमध्ये काय गप्पा रंगतात आणि नक्की त्या अजयचे पैलू कोणते कोणते आहेत हे आपल्या डिसूजा साहेबांसमोर उलगडले जातात का? आणि मग त्यांच्या मनाची काय अवस्था आहे पाहूया पुढच्या भागात. सर्व संपलं असं कधीच होत नसतं. एक प्रेरणादायक असंच म्हणावं लागेल अजयची कहाणी. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनल.